झटपट आणि पौष्टिक बनून तयार होणारा हा खीरीचा प्रकार आहे। अचानक पाहुणे आले तर चटकन बनवून तयार होते खीर। काय भारी दिसते। तुम्हाला रव्याची खीर आवडते का? हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज माझ्या सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे। तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव असंच पाठीशी राहू द्या। तर मी आज रव्याची खीर बनवणार आहे। ती झटपट होते रव्याची खीर। समजा कोणी आजारी ऐन वेळेला काय गोड करायचं तर ते आपण पटकन ही खीर करू शकतो। तर मी आज रव्याची खीर करणार आहे। त्यासाठी मी घेतला आहे एक बारीक वाटी रवा आणि खिरीसाठी शक्यतो बारीकच रव्याची करा, ती छान होते। रवा तुपामध्ये बुडेल एवढंच तूप घाला। आता हा छान भाजून घेऊ आपण रवा। रवा भाजताना कधी मोठ्या गॅसवर नाही भाजायचा, मंद आचेवर असा भाजून घ्यायचा, म्हणजे तो एकसारखा भाजतो। हा रवा आपला छान तांबूस रंगावर मंद आचेवर भाजून घेतलेला आहे। तर आता आपण टाकण्याचा ड्रायफ्रूट कामेवा आहे सगळा, काजूचे तुकडे, बदामचे तुकडे आणि हे त्या रव्यामध्ये चांगलं तुपामध्ये परतून घेऊ। सुक्कामेवा सगळा परतून झालेला आहे की ते असं छान वास येतोय। रवा सगळा सुक्कामेवा आहे, तुपामध्ये खमंग असा वास यायला लागला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे। हे दूध मी गरम करून घेतलेले आहे। आता आपण ह्याच्यात दूध टाकल्यानंतर हा रवा आहे आपला, हा दुधामध्ये छान शिजून घ्यायचा आहे, म्हणजे आपली घट्टसर अशी रव्याची खीर तयार होते। हे शिजून घेऊया आधी। आता ही खीर आपली चांगली शिजत आलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहे। साखर कशी टाकणार आहे? आपण एक वाटी घेतलं तर चौपट त्याची साखर टाकायची असते एका वाटीला, म्हणजे हे प्रमाण चांगलं होतं, जास्त गोड नाही आणि कमी पण गोड नाही। तर मी इथं मोजून साखर घेतलेली आहे। ते एक वाटी घेतला तर मी 4 वाटी ही साखर टाकते त्याच्यात। साखर नेहमी बासुंदी किंवा खीर करताना शेवटी टाकायची असते, म्हणजे ते चांगले होते। आता आपण शेवटी टाकणार ह्याच्यात चारोळे। आता आपण चारोळे टाकलेत। काजू बदामचं प्रमाण वाढल्यामुळे हे चारोळे आता मागं पडत चाललेली आहेत। तर हे चारोळ्यामुळे किती छान खीर दिसते आणि ही झटपट होणारी रेसिपी। ऐन वेळेला आपल्या घरात पाहुणे येतात, मग आपण गोंधळून जातो काय करायचं काय नाही, पाहुणे तर आलेले आहेत। तर ही झटपट होणारी खीर आहे, तुम्ही पटकन बनवू शकता ही खीर आणि पाहुणे पण खुश होतात गोड। आणि सगळ्यात म्हणजे वयस्कर लोक असतात, आजारी पडतात, काय होतात, तर त्यांना ही खीर चालते। बाळंतपण बाईला पण ही खीर चालते। रोज एक सकाळी वाटीभर दिलं तरी ही खीर छान आहे बाळंतणीसाठी। आणि ह्याच्यात सगळं ड्रायफ्रूट हे ते असल्यामुळे लहान मुलांना पण ही खीर आवडते। आणि आता आपण साखर टाकल्यामुळे हे 10 मिनटं फक्त आपण हलवून घेतोय। आता ही आपली खीर झालेली आहे। आता जरी तुम्हाला ही अशी दिसत असेल तर एक 5 मिनटं थंड झाली की एकदम बासुंदीसारखी खीर होती, घट्ट। आता आपण शेवटी टाकणार याच्यात वेलची पावडर। वेलची का तर वेलचीचा वास कायम राहतो हा वेळ, आणि आधी टाकली की त्याचा वास निघून जातो, म्हणजे वेलची शेवटी टाकायची। आणि शेवटी तुपाची धार। आता काय छान खीर दिसते बघा, वास पण एवढा सुगंध येतो त्या ड्रायफ्रूट, रवा, चारोळे। आता बघा ही घट्ट व्हायला लागली, थंड झाली तर एकदम घट्ट होईल खीर। आणि गरम गरम पुरी बटाट्याची भाजी खीर खूप छान लागते। तुम्हाला जर ही खीर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।